दीपभव मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. 26 नोव्हेंबर हा संविधान दिन आपण साजरा केलाच आहे. त्या संदर्भात SCRTचं 10/11/25चं एक पत्र आहे. त्या पत्रामध्ये हा आपला संविधान दिन कसा साजरा करायचा त्याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. तर जे काही 8 उपक्रम आपल्याला दिले होते, त्या 8 उपक्रमापैकी जे काही आपण उपक्रम राबवलेले आहेत त्याची माहिती आपल्याला द्यायची होती. त्या संदर्भात आता मूलमुथा फाउंडेशन, मूल्यवर्धन आणि SCRT यांच्या संयुक्त विद्यमानाने एक लिंक तयार केलेली आहे आणि त्या लिंकवरती आपल्याला ती माहिती भरायची आहे. तर पाहूयात आपण ती लिंक आपल्याला कशी भरायची आहे. वळूयात आपण त्या लिंककडे. स्क्रीनवर आपण बघतोय अशा पद्धतीने ही लिंक आपल्याला पुरवण्यात आली असेलच. मूल्यवर्धन प्रशिक्षणातून म्हणा, त्या ग्रुपवरती किंवा आपल्या प्रशासनाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून सुद्धा आपल्याला ही लिंक पुरवण्यात आलेली आहे. त्यावरती आपल्याला सिंपल असं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीनं हे पेज ओपन होईल. एकूण जर आपण पाहिलं तर 4 घटकामध्ये आपल्याला ही माहिती भरायची आहे. सर्वप्रथम जे राज्य आहे ते डिफॉल्ट इथं आलेलं आहे. त्यानंतर इथे आपल्याला जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर तालुका, त्यानंतर केंद्राचे नाव आपोआप येणार आहेत ते निवडायचे. शाळेची नावं येणार आहेत. शाळेचा प्रकार जो असेल आपला तो 3 दिसतंय, शासकीय अनुदानित, स्वयंसेवी. त्यानंतर आपल्या मुख्याध्यापकाचे नाव टाकायचं आहे, त्यांचा संपर्क क्रमांक टाकायचा आहे आणि उजव्या कोपऱ्याकडे खाली नेक्स्ट जे बटन आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. चला तर आपण माहिती भरून घेऊयात. नेक्स्ट केल्यानंतर आपण पुढील पेजवर येणार आहोत. इथे आपण शाळेमध्ये नेमका कोणता उपक्रम घेतला आहे त्याचे नावं दिलेले आहेत. यापैकी जर नसेल तर सगळ्या शेवटी इतर कृपया नमूद करा यावरती जर आपण क्लिक केलं तर इथं आपल्याला ते नमूद करायचं आहे आणि वरीलपैकी जे काय आपण घेतलं असेल त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. नंतर विद्यार्थ्याचा सहभाग कसा होता ते निवडायचं आहे. पालक समाज घटकांचा सहभाग ते सुद्धा निवडायचं आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या टाकायची आहे, शिक्षकांची संख्या टाकायची आहे आणि सहभाग पालक समाज घटकांची संख्या इथे आपल्याला टाकायची आहे आणि पुन्हा एकदा खाली उजव्या कोपऱ्यात जे नेक्स्ट बटन आहे ते दाबायचं आहे. या पेजची माहिती आपण भरून घेऊयात. त्यानंतर आपण पुढील 3 नंबरच्या पेजवरती येणार आहोत. विशेष निरीक्षणे. यामध्ये विद्यार्थ्यांचा प्रतिसाद, विशेष व्यक्ती सहभाग, सकारात्मक बाबी 2-3 वाक्य लिहायचं आहे. त्यानंतर विशेष अनुभव, उल्लेखनीय बाबी जर काही असतील तर त्यासुद्धा इथं लिहायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण 4थ्या स्टेजवरती येत आहोत. इथे आपल्याला छायाचित्रे जे आहेत ते 4 ते 5 आणि लघु व्हिडिओ 1 ते 2 अपलोड करायचे आहेत. इथे आपल्याला चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या गॅलरीतून फाईल घ्यायची आहे. फाईल चूज केल्यानंतर डन असं आपल्याला करायचं आहे. त्या पद्धतीने आपले फोटो आणि व्हिडिओ इथे दिसतील. जर काढून टाकायचे असेल तर इथे लाल गोलमध्ये जे फुले दिसते त्याला क्लिक करून आपण ते काढूनसुद्धा टाकू शकतो. त्यानंतर खाली ते सबमिट बटन आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपलं नेट कसं चालतं त्यानुसार थोडा वेळ घेईल. इथे आपल्याला सांगत आहे की 4 आपल्याला इमेजेस इथे टाकणे आहेत. किमान 4 फोटो आणि 1 व्हिडिओ आपल्याला अपलोड करायचा आहे. ते सबमिट बटनवरती आपल्याला क्लिक करायचं. आपलं नेट कसं चालतं त्याप्रमाणे आपल्याला वेळ लागेल. त्यानंतर वर फॉर्म यशस्वीरित्या सबमिट असे टिकमार्क येईल आपल्याला आणि या पद्धतीने आपला फॉर्म सबमिट होणार आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.